थायलंडमध्ये याला शहरात अतिरेक्यांनी घडवलेला स्फोट आणि गोळीबारात 3 पोलीस ठार तर 2 जखमी झालेत. विदेशी पर्यटकांचं खास आकर्षण असलेल्या याला शहरात ही घटना घडली आहे. 2 पिकअप ट्रक्समधून पोलीस जात होते. यातला पहिला ट्रक स्फोटात उडवून देण्यात आला. टर्कीमध्ये दहशतवाद्यांबाबत सहानुभूती दर्शवल्याबद्दल एका शिक्षिकेसह 36 जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आयसे सेलिक या शिक्षिकेनं जानेवारीमध्ये एका रेडिओ कार्यक्रमात फोन करून कुर्द बंडखोरांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. या फोन कॉलनंतर संयोजक बयाझिट ओझतुर्क यांचा हा शो देखील बंद पडला. सर्बियामध्ये बेपत्ता झालेला 3 वर्षांचा रशियन मुलगा 3 दिवसांनी सुखरूप सापडलाय. सेरिन असं या बाळाचं नाव आहे. कुत्र्याच्या मागे पळताना तो सर्बियामधल्या जंगलामध्ये हरवला होता. पश्चिम मध्य अमेरिकेतल्या आयोवा, विस्कॉन्सिन, मिनेसोटा या राज्यांना पुराचा फटका बसलाय. 24 तासात तब्बल 10 इंच पाऊस झाल्यानं या राज्यांच्या बहुतांश भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक रस्ते बंद आहेत. तसंच इमारतींची पडझडही झाली आहे. उत्तर कोरियामध्येही पुरानं थैमान घातलंय. हॅमयॉंग प्रदेशात लष्करानं हाती घेतलेल्या बचाव कार्याची दृश्य सरकारी KRT वाहिनीनं प्रसारित केली आहेत. पुरात अडकलेल्यांना मदत पोहोचवली जात असून अनेक गावं रिकामी करण्याचं कामही सुरू आहे. बेल्जियममध्ये अँटवर्प पोर्ट ऑथॉरिटीच्या नव्या मुख्यालयाचं नुकतंच उद्घाटन झालं. जागतिक समुद्री व्यापाराचं केंद्र असलेल्या या पोर्ट सिटीमध्ये ही देखणी इमारत उभी राहिली आहे. अर्धा भाग जहाज आणि अर्धा हिरा असलेल्या या इमारतीचं डिझाईन इराकी ब्रिटिश आर्किटेक्ट झाहा हादीद यांनी मृत्यूपूर्वी केलं होतं. जपानची राजधानी टोकियोमध्ये गुरुवारी एक आगळा-वेगळा फॅशन शो झाला. स्थूल आणि ज्यांचं वजन किमान 100 किलो असेल अशा पुरुषांनी रॅम्प वॉक केला. या देशात स्थूलपणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.